नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे ई-केवायसी बाबतचा आहे. यापूर्वी पण आपण हा व्हिडिओ टाकला होता. आता जो सेवार्थामध्ये टॅब आलेला आहे त्या अनुषंगाने काय करायचं आहे याबाबतचा हा व्हिडिओ आहे. सर्वप्रथम आपण असिस्टंट लॉग इनला जायचं आणि लॉग इन व्हायचं. लॉग इन झाल्यानंतर असिस्टंटमधून आपल्याला पेरोलला यायचं आहे आणि पेरोलला आल्यानंतर आपल्याला अपडेट एम्प्लॉईज डिटेलमध्ये जायचं आहे आणि इथे केवायसी एम्प्लॉईज डिटेलमध्ये क्लिक करायचे आहे. बरोबर आहे. आता याला क्लिक केल्यानंतर पुढील डाटा कसा भरायचा वगैरे याचं सांगतो आपल्याला. ठीक आहे. आपण ई केवायसी ला केल्यानंतर हा टॅब दिसेल आणि या ठिकाणी याच्या खाली आपल्याला सर्वांची नावं दिसेल. इथे सर्व अकाउंट्स वगैरे असल्यामुळे मी हे खालचं दाखवत नाही. त्याच्यात सर्व आपले डिटेल्स आहेत. तर आता यामध्ये काय करायचं हे एक्सेलच्या सेटच्या माध्यमातून सांगतो. तर काय होईल, एम्प्लॉईज नाव सर्व याचं येईल, सेवार्थ आयडी येईल, आधार नंबर, पॅन नंबर सर्व येईल. बरोबर आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे की तिथे जर समजा माहिती इथपर्यंत म्हणजे 4 पासून तर 9 पर्यंत जर माहिती योग्य असेल, बरोबर असेल, तर आपल्याला यस म्हणजे करेक्शन आहे काय तर यस असेल तर आपल्याला नो करायचं आहे. बाय डिफॉल्ट नोच आहे. नो असेल तर आपल्याला काही करायची गरज नाही. परंतु जर आपल्याला याच्यामध्ये जर करेक्शन असेल, समजा एखाद्याचा पॅन नंबर चुकला असेल, आधार नंबर चुकला असेल किंवा IFSC कोड आता बदलला असेल, कोणाचं काय होतं SBI लाच असेल पण ही ब्रँच बदलून दुसरी केली असेल, तर अशा केसमध्ये मग आपल्याला यस करायचं आहे. आणि यस केल्यानंतर मग इकडे जे कॉलम दिलेले आहे यांनी याच्यामध्ये, तर याच्यामध्ये इकडल्या साईडले जे कॉलम दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला जे रिवाइज डिटेल्स मध्ये आहे, रिवाइज डिटेल मध्ये आपल्याला ते नवीन टाकायचे आहे. बरोबर आहे. आणि नवीन टाकताना आपल्याला काय करायचं आहे तर त्या कर्मचाऱ्याकडून आधार असेल तर आधार, पॅन जे काही असेल करेक्शन ते आपल्याला करेक्शनची कॉपी घ्यायची आहे. आणि कर्मचाऱ्यांनी जे आपल्याला ई केवायसी भरून दिलेलं आहे स्वतः, बरोबर, हे आपण याच्या आधीच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का तो आपलं नाव देईल, बँकेचं खातं, IFSC कोड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि हे सर्व आपल्याला जोडून देईल. तर याच्याप्रमाणे आपल्याला हे बघायचं आहे आणि हे जर बरोबर असेल तर आपल्याला मग हे फॉरवर्ड टू DDO करायचं आहे. बस एवढंच आपल्याला हे करायचं आहे. आणि हे केल्यानंतर आपलं जे आहे प्रोसेस कम्प्लीट होईल. ज्यांचं आणि काय करायचं याच्यामध्ये ही सीट आपण काय करायची, याच्या सर्वांची ऑफिसची नावं राहील आणि सर्वांचे काय करायचं यांच्याकडनं इथं माहिती बरोबर म्हणजे टिक मार्क करून घ्यायचं किंवा यस म्हणायचं, करेक्शन आहे का यस किंवा नो तर नो करून घ्यायचं आणि यांची सही घ्यायची. जे यस करून देईल ते आपल्याला जे काही चेंज करायचं असेल ते इथे भरून देईल आणि इथे सही करेल. बस हे सही करायचा हा रेकॉर्ड झाला आपला. आणि दुसरी गोष्ट कर्मचाऱ्याकडून जे आपल्याला घ्यायचं आहे ह्या 2 गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहे. तर 2 गोष्टी हे घेतल्यानंतर आपल्याला जर करेक्शन असेल तरच हे आपल्याला अपलोड करायचं आहे, अदरवाईज आपल्याला अपलोड करायचं नाही आहे. बस एवढंच आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे सर्व बघा. इथं एम्प्लॉईज नेम, सेवार्थ आयडी, आधार नंबर हे प्रेझेंट डेट. बरोबर आहे. प्रेझेंट मध्ये जर काही करेक्शन नाही आहे तर मग आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याला यस आणि नोचं. बरोबर आहे. परंतु जर करेक्शन असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, अपडेट आधार, अपडेट पॅन, बँक हे IFSC कोड, अपडेट अकाउंट आणि इथं अपलोड आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे जे आपल्याला यांनी ई केवायसीचा फॉर्म दिलेला तो भरायचा आहे आणि हे आपल्याला इथं स्टेटस दिसेल. याप्रमाणे आपल्याला हे सर्व माहिती भरायची आहे. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. आणि आतापर्यंत याच्यामध्ये लोकांनी बरेचसे बँकेत गेले, त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेतले, हे चुकीचं आहे. कारण की GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे का कर्मचाऱ्यांनी भरून द्यायला पाहिजे. बरोबर आहे. परंतु आपण बँकेत जातो म्हणजे आपण एका शासन निर्णयाचा कसा अर्थाचा बेअर्थ करतो हे आपल्याला आता याच्यावर समजून येईल. कारण की बरेचसे लोक बँकेचे चक्रा मारलेले आहे आणि काही काही हुशार महाशयांनी आपापले फॉर्म दिलेले आहे आणि बँकेचे त्याच्यावर सह्या आणा म्हणे. बँक एवढं आपल्याला ते सह्या द्यायला बसलेले नाही आहे. फक्त ते एवढं सांगेल झाली आहे नाही झालेली आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला हे सर्व माहिती आहे. त्याच्यामुळेच त्यांनी फक्त तुम्ही कर्मचाऱ्यांनी स्वतः भरून द्यायला पाहिजे होतं असंच अपेक्षित होतं. परंतु आतापर्यंत जेव्हापासून शासन निर्णय निघाला तेव्हापासून तर एवढा याच्यामध्ये वेळ लागला. म्हणजे बघा हा 27/3 ला आला तर 27/3 पासून तर आजपर्यंत एवढं काही सांगितलं गेलं असं पाहिजे तसं पाहिजे. किती जण
बँकेत गेले वगैरे तर फक्त तुम्हाला स्वतः प्रमाणपत्र भरून यामध्ये द्यायचं आहे. बाकी बँकेचं कुठे सही शिक्का वगैरे काही लागत नाही. ज्यांचं करेक्शन असेल म्हणजे जर डाटा आपला रिवाइज बदलत असेल समजा, बरोबर आहे, ज्यांचा इथे प्रेझेंट नाही, आपल्याला जर हा डाटा रिवाइज जर बदलत असेल तर त्या व्यक्तीने बँकेत जायचं आणि त्याची केवायसी, बँक नंबर हे सर्व अपडेट करायचं आणि मग त्यांनी येऊन ऑफिसला स्वतःचं प्रमाणपत्र द्यायचं किंवा बँकेने दिलं तर ठीक आहे. परंतु बँक काय करतात, आपल्याला काय म्हटलं यांनी, पॅन पण म्हटलेलं आहे, आधार पण म्हटलेलं आहे, बरोबर आहे. तर बँक काय देईल, फक्त तुम्हाला आधारची लिंक आहे असं देईल, पण शेवटी इन्कम टॅक्सचं पण राहिलेलं आहे, बरोबर आहे. तर ते आपल्यालाच बघायचं आहे, आपल्यालाच ते सर्व करून आपल्याला चेक करायचं आहे. आणि याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं होतं, तर त्याप्रमाणे हे सर्व आपल्याला हे होईल. आणि याच व्हिडिओमध्ये याचं मी जी आताची फाईल केलेली आहे हे याच्यामध्ये एक्सेलची फाईल इथे देतो. आता एक्सेलच्या फाईलमध्ये फक्त आपण काय करायचं, तिथून एम्प्लॉईज म्हणजे हे इकडलं सोडून द्यायचं, पहिला कॉलम एम्प्लॉईज नेम पासून कॉपी करायचं ते इथपर्यंतच करायचं. कुठपर्यंत, येस ऑर नो पर्यंत नाही, फक्त 9 नंबर पर्यंत एवढं कॉपी करून इथं पेस्ट करून टाकायचं. पेस्ट केल्यानंतर मग तुमचं हे सर्वांच्या सहीला वगैरे कर्मचाऱ्याचे द्यायचं, कारण की आता याच्यामध्ये हे सर्व आपला डाटा याच्यामध्ये इथं आलेला आहे, तर हा आपल्याला पाहायचा आहे, बरोबर आहे. आणि असेल तरच करा, अदरवाईज जास्त काही याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका. काही ठिकाणी बराचसा मोठा स्टॉप आहे, तर त्याच्याप्रमाणे हे आपल्या त्यांच्याकडून सह्या घेऊन घ्या. आणि आपलं 99% माहिती बरोबरच आहे, फक्त काही जर नवीन चेंज असेल तरच ते आपल्याला बघायचं आहे. ज्यांनी बँक खाते वगैरे बदलवले असेल किंवा शिफ्ट झाले असेल तेच बघायचं आहे, बाकी आपल्याला काही हे नाही. तर या व्हिडिओमध्ये हे माहिती आपल्याला पुरवण्यात आलेली आहे, याप्रमाणे आपण करावं. हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.